नमस्कार, पारवीताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज मी बाजरीची भाकरी बनवणार आहे। तर ही बाजरी अशा प्रकारे असते। तर ही बाजारातून आणून स्वच्छ धुवून मी अशी गिरणीवरून दळून आणलेलं आहे याचं पीठ। तर यापासून आता मी भाकरी बनवणार आहे। तर त्यासाठी भाकरीसाठी आपल्याला थोडेसे तीळ लागणार आहेत आणि मीठ। तर साहित्य खूप कमी आहे आणि भाकरी मी 3 प्रकारच्या बनवणार आहे। तुम्हाला ज्या म्हणजे सोप्या वाटतील तुम्ही त्या पद्धतीने बघू शकता, करू शकता। त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर असं मोठं ताट घेतलेलं आहे मी। तर हे बाजरीचं पीठ थोडंसं मळण्यासाठी आपल्याला मोठंच ताट परत लागणार आहे। तर त्यासाठी मी असं 1 वाटीभर पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं मिठामुळे भाकरीला छान चव येते। आणि इकडे ह्या साईडला तवा ठेवलेला आहे गरम करायला। हिवाळ्यामध्ये ही बाजरी खूप चांगली असते शरीरासाठी, उष्ण असते, त्याच्यामुळे बाजरीची भाकर नेहमी हिवाळ्यामध्ये, त्यामुळेच हे मकर संक्रांतीचा सण पण असतो ह्या महिन्यामध्ये। तर थोडं थोडं पाणी करून असं मी ह्या पिठाची आता छान असा उंडा करून घेणार आहे। तर असं थोडं थोडं पीठ करून मी अशी कणिक पीठ असं भिजून घेतलेलं आहे बाजरीचं। खूप जास्त घट्ट पण नाही घ्यायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं, म्हणजे भाकरी आपल्या छान येतात। तर याला सारखं असं थोडंसं 1-2 मिनिट असं आपल्या हाताच्या ह्या साह्यानं थोडंसं मळून घ्यायचं, म्हणजे असं म्हणजे भाकर आपण जेव्हा थापतो ना त्या भाकरीला तडा जात नाही। तर असं मी हे 2-1 मिनिट तरी मी असं हे मळून घेतलेलं आहे पीठ। तर तुम्हाला जशी छोटी मोठी भाकर बनवायची तुम्ही त्या आकाराची बनवू शकता। तर असं एवढं पीठ घेतलेलं आहे मी। आता थोडंसं ताटामध्ये असं पीठ टाकायचं। तर असं अगोदर असं हे हात असा करायचा आणि ह्या हाताने असे भाकर थापून घ्यायची, म्हणजे भाकरीचा आकार आपल्या गोल येतो। आणि थोडीशी मोठी झाली की मग दोन्ही हातांना असं पीठ लावून घ्यायचं आणि दोन्ही हातांना अशी थापून घ्यायची, म्हणजे तर जास्त असं बाजूच्या साईडनं थापायची, म्हणजे भाकर आपली जाड होत नाही, सगळी भाकर म्हणजे सारखी होती। तर खूप छान अशी गोल आकारामध्ये बघू शकता भाकर झालेली आहे आणि खूप जास्त जाड पण नाही पातळ पण नाही अशी भाकर करून घेतलेली आहे मी। तर ह्या साईडला तवा पण गरम झालेला आहे, खूप जास्त पण गरम नाही करायचा। आता ह्या साईडला मी असे तीळ लावून घेणार आहे भाकरीवर। तर आमच्याकडे ही भोगीला अशी तीळ लावून बाजरीची भाकर आणि त्यासोबत पूर्ण सगळी मिक्स भाजी अशी बनवली जाते। तुम्ही अशी एरवी पण आता ह्या महिन्यामध्ये तुम्ही जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे 2-3 महिने थंडीमध्ये ही भाकर अशी खाऊ शकता कोणत्याही भाजीसोबत, अतिशय खूप छान ही भाकर लागते। तर अशा प्रकारे ही तीळ मी लावून घेतलेले आहेत भाकरीला। आता ही अलगद अशी हातावर उचलणार आहे आणि अशी तव्यावर टाकणार आहे। हळूच टाकायची, जर जोरात टाकली ना तर भाकरीला असा थोडासा आतमधून फुगा येतो आणि भाकर आपली तिथंच बिघडते। तर ही प्रकार एक अशी भाकर झालेली आहे आपली। आता आपण दुसऱ्या प्रकारची भाकर बनवू। तर ही भाकर टाकल्या याला पाणी लावून घ्यायचं लगेच। थोड्या वेळाने लावलं तर हात पण भाजतील आणि भाकर पण कडक होते, त्यामुळे टाकल्याबरोबर लगेच पाणी लावून घ्यायचं। तर पाणी लावलेलं आहे, यावर मी परत तीळ टाकणार आहे वरतून पण। तर खालच्या साईडनं पण छान भाकर भाजलेली आहे। आता याला आपण छान असं मस्त फुगून घेऊ भाकरीला, थोडंसं असं दाबून घ्यायचं। तर खूप छान अशी मस्त टम्म फुगलेली आहे भाकर। छान दोन्ही साईडनं मस्त खरपूस भाकर भाजून घ्यायची। तर अतिशय छान अशी भाकर दोन्ही साईडने छान भाजलेली आहे, बघू शकता। तर आता मी अशी ही टोपल्यात काढून घेणार आहे। किती सुंदर अशी भाकर तयार झालेली आहे। तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने भाकर बघू। ज्यांना कोणाला असं ताटामध्ये थापण्याला थोडंसं अवघड वाटते भाकर, त्यांनी काय करायचं,
असं भाकरीचं हे पीठ घ्यायचं आणि पोळीपाट घ्यायचा। आता पोळीपाटावर असं थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि पोळीपाटावर भाकर थापून घ्यायची। खूप अतिशय सोपी करायला जाते ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवली तर। सुरुवातीला थोडासा असा हात लावून घ्यायचा म्हणजे भाकरीला छान गोल आकार येतो। तर आता हे दोन्ही हाताने थापून घ्यायची। खूप छान अशी भाकर तयार झालेली आहे। आता परत याला तीळ लावून घेणार आहे। तीळ छान भरपूर लावायचे। तर तयार झालेली भाकर ही परत मी अशी हातावर घेणार आहे आणि अशी तव्यावर टाकणार आहे। तर टाकल्याबरोबर लगेच पाणी लावून घ्यायचं। परत त्याला तीळ लावून घेणार आहे। तर दोन्ही साईडनं अशी खरपूस छान अशी भाकर भाजून घेतलेली आहे। अतिशय छान भाकर झालेली ही पण। आता तिसऱ्या प्रकारची भाकर बघू आपण। तर पोळीपाटावर असं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने असं छान पीठ मळून घेतलेलं आहे हे बाजरीचं। तर पोळीपाटावर ठेवून आता हे असं बेलण्याने लाटून घेणार आहे मी। ज्यांना थापण्यासाठी अवघड होत असेल ना त्यांनी असं बेलण्याने हे करून घ्यायचं चपातीसारखं। थोडंसं बेलण्याला पीठ लावून घ्यायचं म्हणजे पीठ चिटकणार नाही। असं लाटणं झालं की एकदा परत त्याला असा हात मारून घ्यायचा किंवा तुमच्याकडं जे डब्याचं झाकण हे वगैरे असलं तर असं याने गोल आकार करून घ्यायचा भाकरीला म्हणजे छान गोल आकार भाकर येते। बघू शकता किती छान अशी भाकर ही पण तयार झालेली आहे। ही पण आता भाजून घेणार आहे मी। तर तव्यावर टाकलेली आहे आणि पाणी लावून घ्यायचं लगेच। तर खालच्या साईडनं तीळ लावायचे राहिलेले आहेत। आता हे दुसऱ्या साईडनं मी तीळ लावून घेणार आहे। तर ही तिसरी पण भाकर मी छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे। तुम्ही तवा काढून असं गॅसवर पण भाजू शकता। त्या पद्धतीनं पण भाकर खूप छान भाजल्या जाते। तर अशा 3 प्रकारच्या मी भाकरी केलेल्या आहेत 3 पद्धतीनं। तुम्हाला ज्या पद्धतीनं सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीनं बनवू शकता। तर यासोबत मी आता मिक्स भाजी पण केलेली आहे ती पण दाखवते। तर बाजरीची भाकर बनवलेली आहे त्यासोबत अशी ही मिक्स भाजी बनवलेली आहे। तर आता हे मी अशी प्लेटमध्ये काढून घेते आणि सोबत खिचडी केलेली आहे मुगाच्या डाळीची। तर आमच्याकडं भोगीच्या त्या दिवशी अशी मिक्स भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी आणि बाजरीची तीळ लावून भाकर। आणि रविवारी आपण जे सूर्याची पूजा करतो तर तेव्हा पण आम्ही रविवारी हाच नैवेद्य करतो सूर्यदेव नारायणासाठी। तर अशा पद्धतीने मी आज भोगीसाठी बाजरीची भाकर, खिचडी आणि मिक्स भाजी बनवलेली आहे। तर माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।